नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, वैराट हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, जव्हार हे महाराष्ट्रामधले थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जव्हार हे महाराष्ट्रामधले थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पालघर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 282 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, महादेव डोंगररांगा सातारा व सांगली जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जातात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये सर्वात जास्त नारळाचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये विचारले सर्वात जास्त नारळाचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, नळगंगा नदी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे? नळगंगा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, पांढरी लुचाई खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? पांढरी लुचाई खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तांदूळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये विचारले केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने सहकार्य केले होते? जायकवाडी प्रकल्प उभारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने सहकार्य केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जपान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1962 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, नरनाळा हे महाराष्ट्रामधले प्रसिद्ध अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नरनाळा हे महाराष्ट्रामधले प्रसिद्ध अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अकोला जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मौलाना आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, खतफोडीचे बंड यांच्याशी संबंधित समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत? खतफोडीचे बंड यांच्याशी संबंधित समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, टॅनिन हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते? टॅनिन हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चहा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, तांबड्या रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतात? तांबड्या रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अस्थिमज्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व ब या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, रशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? रशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मॉस्को या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, बाजीप्रभू देशपांडे यांनी खालीलपैकी कोणती प्रसिद्ध खिंड लढवली होती? बाजीप्रभू देशपांडे यांनी खालीलपैकी कोणती प्रसिद्ध खिंड ही लढवली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2  52 खिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 20 जागतिक वन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 21 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणता आहे? पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 क्युसेक्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधित कलम खालीलपैकी कोणता आहे? भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधित कलम खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 76 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नीरज चोप्रा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? नीरज चोप्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रल्हाद केशव आत्रे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 रोगनिदान यांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते असते? रोगनिदान यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पॅथॉलॉजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 बुद्धिबळ या खेळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या देशापासून झाली होती? बुद्धिबळ या खेळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या देशापासून झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारत देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सायट्रिक ॲसिड खालीलपैकी कशामध्ये असते? सायट्रिक ॲसिड खालीलपैकी कशामध्ये असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कलहारी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? कलहारी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आफ्रिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातत्य दर्शक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम खालीलपैकी कोणता असेल? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम खालीलपैकी कोणता असेल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 उपसर्ग होणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. उपसर्ग होणे या वाक्यप्रचाराचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 त्रास होणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भुंगा आपला समानार्थी शब्द सांगायचा आहे. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 13 मिलिंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 वाहने सावकाश चालवा आपला अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. वाहने सावकाश चालवा आपल्या ठिकाणी अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नाम सर्वनाम क्रियापद विशेषण खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द असतील? नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द असतील? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विकारी शब्द या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 संगणकाची स्मरणशक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात? संगणकाची स्मरणशक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाईट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 वेबसाईटचे मुखपृष्ठ खालीलपैकी कोणते असते? वेबसाईटच्या मुखपृष्ठाला खालीलपैकी काय म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 होम पेज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मुंबई उच्च न्यायालयाची एकूण खंडपीठे खालीलपैकी किती आहेत? मुंबई उच्च न्यायालयाची एकूण खंडपीठे खालीलपैकी किती आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 3 खंडपीठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पणजी शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला IPS अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 मीरा बोरवणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 41 कुष्ठरोगांच्या सेवेसाठी आनंदवन खालीलपैकी कोणी स्थापन केला होता? कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आनंदवन खालीलपैकी कोणी स्थापन केला? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती यांची तयारी करायची असेल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाले. सर्वांनी फ्रीमध्ये तुम्ही लेक्चर्स बघू शकता. सर्वांनी अनअकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स हे फ्रीमध्ये बघावास मिळतील. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स सर्वांना बघावास मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्या आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्या आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता कॉम्बॅक्ट टेस्ट राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी कॉम्बॅक्ट टेस्ट आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. 19 डिसेंबरला या ठिकाणी अतिशय महत्त्वाची कॉम्बॅक्ट टेस्ट असेल. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. सर्वांनी एनरोल करायचं आहे. कॉम्बॅक्ट टेस्ट 19 डिसेंबर अतिशय महत्त्वपूर्ण असेल. तर या ठिकाणी काय असेल? प्रहार राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज सर्वांनी 11 डिसेंबरला असेल. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचे. अतिशय महत्त्वपूर्ण जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत असतील त्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी टेस्ट सिरीज असेल. सर्वांनी 11 डिसेंबर सर्वांनी एनरोल करायचं आहे. तर या ठिकाणी काय आहे? विजयपथ संयुक्त कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी सर्वांसाठी टेस्ट असेल. सर्वांनी 12 डिसेंबरला जॉईन करायचं आहे. तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच अवेलेबल असतील? गरुड झेप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर STI मेन्स एक्झाम बॅच क्रमांक 4 10 डिसेंबरपासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. STI मेन्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच सर्वांनी जॉईन करायचे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी बॅचमध्ये जॉईन करायचे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? निश्चय कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच. कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी अवेलेबल असेल. निश्चय बॅच सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही राज्यसेवा परीक्षा असेल, PSI असेल, STI असेल, ASO असेल, डिपार्टमेंट PSI असेल, सर्वांसाठी आपल्याकडे एकच सबस्क्रिप्शन. कोणतीही परीक्षा असो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे.